जय वडवी या आमच्या आदिवासी युवकाची चाकूने हत्या करण्यात आली, खून करण्यात आला। या खुनाचा आरोपीचा फोटो शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांच्यासोबत, याच्यापूर्वी जो मोहित राजपूत नावाच्या युवकाचा खून झाला त्या आरोपीचा फोटो या चंदूबाईसोबत, या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे काही खुनाचे गुन्हे होत आहे त्या खुनाच्या गुन्ह्याच्या संबंधित सर्वच आरोपींचे फोटो हे चंदूबाईसोबत सापडत आहेत आणि तशा पोस्ट व्हायरल होत आहेत। हे आरोपी चंदूबाईची माणसं आहेत अशा पद्धतीच्या स्पष्ट पोस्ट लोक सोशल मीडियावरती टाकत आहेत। म्हणून या चंदूबाईने गुंड, हत्यारे, खुनी माणसं पाडलेली आहेत का असाही प्रश्न निर्माण होतो। हा जो चंदूबाई नावाचा माणूस आहे हा गुंड प्रवृत्तीचा, गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे का, अशी उलटसुलट चर्चा लोकांमध्ये सुरुवात झालेली आहे। ही घटना झाल्यानंतर या मारेकऱ्यांना, ज्यांनी कोणी अजय वडवीला कटकारस्थान करून मारलेला आहे, त्या राजकारण्यांना असं वाटत असेल की आम्ही आमच्या वाट्यातला हा काटा कायमचा आम्ही साफ करून टाकलेला आहे आणि आम्ही राजकारणी जिंकलो आहोत असं त्यांना वाटत असेल तर ही त्यांची फार मोठी चूक आहे। अजय वडवी या जय वडवीचं बलिदान आहे ते आम्ही वाया जाऊ देणार नाही। या जय वडवी सारखे लाखो आदिवासी युवक आता तुमच्या विरोधामध्ये उतरणार आहेत। आमची ही आदिवासींची चळवळ चालू होती ती आम्ही चालूच ठेवणार आहोत। ही घटना ज्यांनी घडवून आणली तो मारेकरी आरोपी हा शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविकेचा नातेवाईक आहे, ही गोष्ट समोर आली। त्यामुळे शिवसेना शिंदे गट म्हटल्यावर चंदूबाई तिथं आलाच। त्यामुळे या आरोपीला वाचवण्यासाठी यांनी काय काम केलं याचीही सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। कारण की या आरोपीला वाचवण्यासाठी त्यांच्या घरातील काही लोकांना काही वेळ नोटंकी केली, मंगळसूत्र चोरीला गेलं, चाकू मारायला आले, अशा पद्धतीचे खोटे आरोप त्यांनी केले। म्हणून या प्रकरणामध्ये या चंदूबाईची कॉल रेकॉर्डिंग व SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही आदिवासी संघटनांतर्फे करीत आहोत। जय वडवीची हत्या ही फक्त एका आदिवासी युवकाची हत्या नसून ही संपूर्ण आदिवासी समाजाची हत्या यांनी केलेली आहे। कारण की जो आदिवासींच्या बाबतीमध्ये आवाज उठवेल त्याला पूर्णपणे संपवण्याचं काम या राजकारणी पुढाऱ्यांनी हे करत आहेत। म्हणून आमची ही काय यांनी काही जरी केलं तरी आमचं हे काम आम्ही कदापि थांबवणार नाही आहोत। जय वडवीची हत्या ही पूर्वनियोजित कट होता, पूर्वनियोजित कटकारस्थान होतं, षडयंत्र होतं। हे CCTV कॅमेरामध्ये जो काही व्हिडिओ समोर आला त्याच्यावरून लक्षात येतं। आरोपी सुरुवातीपासूनच गाडीमध्ये चाकू घेऊन फिरत होता, तो मारण्याच्या उद्देशानेच तो तिथं आला होता आणि एका पोलिसाच्या समोर त्यांनी आमच्या जय वडवीची हत्या केलेली आहे। तो पोलीस बघ्याची भूमिका बजावत होता म्हणून पोलिसांवरती आमची शंका येते। जय वडवी कुठे आहे, काय करतोय याचं लोकेशन घेऊन पूर्णपणे कट रचून त्याला मारण्यात आलेला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। हा जो पोलीस होता, पोलीस समोर आहे म्हणून या आरोपीला सुद्धा मोठी डेअरिंग आली आणि यांनी पूर्णपणे आमच्या जय वडवी नावाच्या आदिवासी युवकावरती सपासप वार करून त्याला पूर्णपणे संपून टाकलं। या नंदुरबार जिल्ह्यामध्ये चंदूबाई नावाची मोठी घाण आहे। ही घाण या नंदुरबार जिल्ह्यातून साफ करण्याची गरज आज आदिवासी बांधवांमध्ये निर्माण झालेली आहे। हा चंदूबाई आदिवासींचा दुश्मन आहे। हा आदिवासींच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये आता बोलायला लागला आहे। हा म्हणतो की नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पुढाऱ्यांना या जिल्ह्यात फिरू देणार नाही। अरे हा जिल्हा काय तुझ्या बापाचा आहे का? हा सारखा आमच्या आदिवासी बांधवांना जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी धमकी देतोय। याला एवढी डेअरिंग येते का? याला डेअरिंग यासाठी येते, याची मस्ती यासाठी चढलेली आहे की आपल्याच आदिवासी लोकांनी या चंदूबाईला मोठं केलेलं आहे।
म्हणून शिवसेना शिंदे गटाच्या सर्व आदिवासी कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही विचार करा. या सापाला तुम्ही कितीही दूध पाजलं तरी शेवटी हा साप तुमच्यावरती डसणारच आहे. म्हणून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनो, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. आपण कोणाला मोठं करत आहोत. म्हणून दडगावचे जे काही शिवसेना शिंदे गटाचे आमचे आदिवासी कार्यकर्ते आहेत, अक्कलकुव्याचे, या जिल्ह्यामध्ये जे जे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना माझं नम्र आवाहन आहे की या चंदूबयाची साथ सोडा. वाटलं तुम्ही नेते व्हा, आम्ही तुम्हाला नेते बनवू, परंतु या बिहारी, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश मधल्या या माणसाला तुम्ही मोठं का करत आहात. म्हणून आज या बिहारी, यूपी मधल्या, या मध्य प्रदेश मधल्या या पार्सलला या नंदुरबार जिल्ह्यातनं रिटर्न पाठवण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. मित्रांनो, या चंदूबयाला जर आपण इथून हाकललं नंदुरबार जिल्ह्यातनं, तर बरेच खुनाचे गुन्हे हे कमी होऊन जातील या जिल्ह्यात. म्हणून आज या चंदूबयाला हाकलण्यासाठी वाटल्यास मी पुढाकार घेतो, मी नेतृत्व करतो, मी जबाबदारी घेतो. तुम्ही मला फक्त साथ द्या. या चंदूबयाला आपण एका मिनिटात या जिल्ह्यातून याच्या यूपी बिहार मध्ये हाकलून देऊ शकतो. फक्त आपली एकजूट होणं गरजेचं आहे. एवढी मोठी जय वडवी या आदिवासी युवकाची हत्या झाली, एवढी मोठा घटना घडलेली आहे. पूर्ण आदिवासी समाज या आरोपींच्या विरोधामध्ये पेटलेला आहे. ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. तीव्र संताप आमच्या आदिवासी बांधवांमध्ये निर्माण झालेला आहे. हा जो जय वडवीचा खून आहे, हा राजकारण्यांचा कट कारस्थान आहे. म्हणून याच्यामध्ये जो कोण मोठा मासा आहे त्यालाही सापडवण्याची गरज आहे, आणि जो कोण मोठा पुढारी याच्यामध्ये आहे त्याच्यावरती सुद्धा खुनाचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली पाहिजे, अशी आम्ही आदिवासी संघटनांतर्फे मागणी करत आहोत. म्हणून मित्रांनो, पहिले या चंदूभैयाला या जिल्ह्यातून हाकला. म्हणून मी तुम्हाला म्हणतो, चंदूभैया हटाओ, नंदुरबार जिल्हा के युवा आदिवासी बचाओ. जय बिरसा, जय आदिवासी.